आपल्याला कशाची आवड आहे, आपल्याला कोणत्या गोष्टीचा ध्यास आहे, कोणती गोष्ट आपण अगदी वेड्यासारखी करू शकतो, ती गोष्ट शोधून काढायची. तुम्हाला माहितीये, लिखाण हे माझ्या आयुष्याचा भाग नाहीये, तर माझं संपूर्ण आयुष्य आहे. अगदी शाळेत असतानापासून आता ह्या क्षणापर्यंत, आजच्या दिवसापर्यंत लिखाण केल्याशिवाय मला गोष्टी क्लिअरच होत नाहीत. आपल्या आयुष्याचा हेतू हा बऱ्याचदा बदलू शकतो. एक गोष्ट मिळवल्यानंतर त्यातून आता आपल्याला पुढे कुठे जायचं आहे, आपला हेतू काय असणार आहे, याचा सातत्याने विचार करावा लागतो. आणि त्यासाठी लिखाण ही एकमेव गोष्ट मला माझ्या आयुष्यामध्ये आरसा दाखवते असं म्हणायला हरकत नाही. म्हणूनच तुमच्या आयुष्याचा हेतू शोधण्यासाठी तुम्हाला स्वतःला प्रश्न विचारायला पाहिजे की मला कोणती गोष्ट आवडते, मी कोणती गोष्ट आनंदाने दिवस रात्र एक करून करू शकते. अशी कोणती गोष्ट आहे की ज्या गोष्टीमधून मला आनंद मिळतो, भलेही ती गोष्ट करत असताना मला पैसा मिळणार नाहीये, पण आनंद मिळेल आणि तो आनंद माझ्यासाठी खूप मोठा असेल. कारण कोणत्याही गोष्टीची सुरुवात करत असताना लगेचच आपल्याला तिथून पैसे मिळायला लागतील ही भावना आपण ठेवायची नाही. जेव्हा माझ्या युट्यूब चॅनेलची सुरुवात झाली त्यावेळेला पहिले 2.5 वर्ष मला कोणतंही इन्कम नव्हतं. फक्त माझी आवड म्हणून मी या गोष्टी करत होते. अर्थात जर खरंच पैशांची गरज घरामध्ये असेल तर आपल्याला बाहेर पडून नोकरीही केलीच पाहिजे, पण त्याच्या जोडीला जर आपल्याला आनंद मिळवायचा असेल तर असा कोणता तरी छंद आपल्याला असला पाहिजे ज्यातून आपण शांत होणार आहोत, आनंदी होणार आहोत. कामाच्या ठिकाणी जात असताना काही गोष्टी ऐकणे असेल, काही छान छान व्हिडिओज बघणे असेल, छान छान पुस्तकं वाचणे असेल, हा देखील हेतू आपला असू शकतो. मला माझी नोकरी आणि घर आनंदामध्ये सांभाळायचं आहे, मला माझी मनस्थिती छान ठेवायची आहे, हा हेतू सुद्धा आपला असू शकतो. कारण बऱ्याचदा आपल्याकडे भरपूर पैसा असतो पण मानसिक शांतता नसते. आणि म्हणूनच माझं मानसिक स्वास्थ्य उत्तम असलं पाहिजे, मला छान आनंदी जगायचं आहे, हा एकमेव हेतू जर आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवला तर नक्कीच मला कशाचा ध्यास आहे हे शोधणं सोपं जाईल. ज्या गोष्टीचा आपल्याला ध्यास आहे तीच गोष्ट आपल्याला भरपूर आनंद देणार आहे. आणि निस्वार्थपणे आपण जेव्हा एखादी गोष्ट करत असतो ना, त्यावेळेला कोणास ठाऊक आपल्याला अचानक नवनवीन मार्ग दिसायला लागतात आणि त्या मार्गावर चालत असताना आपल्या बऱ्याचशा गोष्टी साध्य व्हायला लागतात. आपण विचारही केलेला नसतो की आज ही गोष्ट मी करतेय, यातून उद्या अचानक मला बरंच काही या गोष्टीतून मिळणार आहे. आणि म्हणून कोणताही विचार न करता आपल्याला कशाचा ध्यास आहे याचा विचार करायचा आणि आपला हेतू ठरवायचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कोणत्या प्रकारे आपण आपला प्रभाव जगावरती पाडू शकतो. आपल्याला एकदा का समजलं ना की कोणत्या गोष्टीचा आपल्याला ध्यास आहे, कोणती गोष्ट आपल्याला आवडते, त्यावेळेला आपण ती खूप छान पद्धतीने करण्याच्या प्रयत्नात असतो आणि आपोआपच एक वेगळा प्रभाव आपला जगावरती पडायला सुरुवात होते. हा प्रभाव जगावरती पाडत असताना आधी आपण आपल्यातल्या कमतरता शोधून त्याच्यावरती काम करत आपल्यातली खासियत शोधून तिला सुद्धा छान पद्धतीने प्रेझेंट केलं पाहिजे. आपल्याला कोणत्या गोष्टी उत्तम जमतात हे माहिती असताना देखील आपण आपला प्रभाव समोरच्या व्यक्तीवरती, जगावरती पाडू शकत नाही. तिथं गरज असते स्वतःवर प्रचंड मेहनत घेण्याची आणि तिथे आपण कमी पडतो. इतरांना कोणती गोष्ट आवडतीये याचा विचारच करायचा नाही, कोणती गोष्ट मी उत्तम पद्धतीने करू शकते हा जेव्हा आपण विचार करणार आहोत त्याच वेळेला आपल्यामध्ये उत्साह येणार आहे आणि त्या उत्साहामध्ये आपण प्रचंड छान काम करायला सुरुवात करणार आहोत. माझं विचाराल तर मला सुंदर सुंदर व्हिडिओज मधून प्रत्येकाला सकारात्मकता पोहोचवायची आहे. मला माझ्या अनुभवांमधून जे काही मी शिकले आहे, माझ्या चुकांमधून मी जे काही शिकले आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. याची मला प्रचंड आवड आहे आणि मला माझा प्रभाव माझ्या बोलण्यातून, माझ्या शब्दांमधून जगावर पाडायचा आहे. तसं तुम्हाला तुमच्या कोणत्या कामातून जगावर प्रभाव पाडायचा आहे याचा विचार करा, त्याची यादी काढा आणि कामाला लागा. तिसरी गोष्ट म्हणजे तुमची कौशल्य आणि तुमच्या क्षमता मोजून मापून बघा. बऱ्याचदा आपल्याकडे कौशल्य भरपूर असतात, आपल्याला भरपूर गोष्टी जमतात,
पण आपली क्षमता तेवढी आहे का? आपण तेवढं काम करू शकणार आहोत का? आपल्याला 5 गोष्टी उत्तम जमतात, पण आता आपण 4च गोष्टींमध्ये किंवा 3च गोष्टींमध्ये जास्तीत जास्त आपल्या क्षमतेचा वापर करून उंच उडू शकतो. तर मग पहिला त्या 3 गोष्टींवरतीच फोकस करूयात आणि दुसऱ्या ज्या 2 आपली कौशल्य आहेत ती जर अशी तात्पुरती बाजूला ठेवून नंतर त्याच्यावरती काम केलं तर चालेलच की. आणि म्हणूनच आपली क्षमता किती आहे आणि आपल्याकडे कौशल्य किती आहेत हे माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे. तर बऱ्याचदा असं होतं की प्रत्येकाकडे बघून आपल्याला असं वाटतं की मी सुद्धा हे करू शकते, पण जेव्हा आपण एकाच वेळी बऱ्याच गोष्टी करायला घेतो त्यावेळेला आपण कमी पडतो. तुमच्याकडे कोणती कौशल्य आहेत याची यादी तर काढायचीच आहे, पण त्याचबरोबर आपल्या कोणत्या कौशल्यांचा विकास करण्यासाठी आजवर आपण प्रयत्न केलेला आहे याचा सुद्धा विचार करायला नको. नुसताच कौशल्य आहे म्हणून चालत नाही. त्या कौशल्यांवरती काम करून करून आपल्याला त्याच्यामध्ये आणखी जास्त परफेक्ट व्हायचं आहे. तर आणि तरच आपण इतरांवरती आपला प्रभाव पाडू शकणार आहोत. मी अत्यंत छान पद्धतीने माझे अनुभव मांडू शकते, हे माझं कौशल्य आहे. पण मला ते लिखाणामधून मांडायचं आहे. माझी क्षमता लिखाणामधून आहे की माझी क्षमता छान छान वेगवेगळे व्हिडिओज करण्यामधून ते इतरांसमोर मांडायचं आहे, ही आहे याचा विचार मी केला पाहिजे. माझा प्लॅटफॉर्म जर मी वर्षानुवर्षे काम करून मिळवलेला असेल तर त्या प्लॅटफॉर्मवरती अर्थातच मी छान व्हिडिओज मधून माझे शब्द मांडू शकणार आहे, माझे अनुभव मांडू शकणार आहे. लिखाण तर मी करूच शकते, पण लिखाणापेक्षा जास्त मी व्हिडिओजच्या माध्यमातून तुम्हाला जास्त भेटणार आहे, जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकते. हे मला माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे. अशाच पद्धतीने तुमचं कौशल्य कोणतं आणि तुमची क्षमता किती आहे याचा विचार करा, त्याचा अभ्यास करा. इतर नकारात्मक गोष्टींचा विचार करण्यापेक्षा आपल्या क्षमतांचा आणि आपल्या कौशल्यांचा आपण विचार करणं जास्त गरजेचं आहे. काय मग या 3 गोष्टी लक्षात घेऊन तुमच्या आयुष्याचा हेतू, तुमच्या जीवनाचा हेतू शोधण्याचा प्रयत्न कराल ना? आणि तुमच्या आयुष्याचा हेतू काय आहे हे मला कमेंट्स मध्ये वाचायला नक्की आवडेल. लवकरच भेटेन अशाच एका नवीन छान विषयासोबत. तोपर्यंत तुमच्या आयुष्याचा हेतू शोधायला मात्र विसरू नका.